1982-83 मध्ये रिक्षा चालक हा व्यवसाय निवडला आणि रिक्षा चालकच्या माध्यमातून या मुंबई शहरामध्ये आपलं स्वतःचं आयुष्य सुरू केलं आणि म्हणून या मुंबई शहरामध्ये सर्वात पहिला व्यवसाय हा रिक्षा चालक केला। या परिस्थितीमध्ये समाजाचं सेवा करत असताना या रिक्षा चालकाच्या माध्यमातून लोकांची ओळख झाली आणि शिवसेना सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचे विचार केले। या मुंबई शहरामध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला नेतृत्व देणं त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणं हे जे घेऊन चाललेले होते त्याच एका विश्वासावरती त्याच एका श्रद्धेने शिवसेनेच्या प्रभावामध्ये सुरू केलं। तो एखादा राजकीय कार्यकर्ता असेल सामाजिक कार्यकर्ता असेल तो लोकांच्या हितासाठी झटतो, लोकांच्या हिताचे प्रश्न लोकांच्या समस्या सोडवतो। तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या प्रांताचा आहे याच्यापेक्षा तो लोकांसाठी जो काम करतो आणि तो लोकांच्या हितासाठी लढणारा कार्यकर्ता हे लोक त्याच्या डोक्यावर आशीर्वाद ठेवतात। त्यामुळं त्या विभागातील लोकांच्या हितासाठी एका मंदिरात जाऊन मी प्रार्थना केली होती की देवी तुम्हाला किती दुःख दे फक्त तुम्हाला एकही डेड बॉडी दाखवू नको। ती लोक माझे आहेत, त्या लोकांचा विश्वास माझ्यावरती आहे। आता तुमच्याच माध्यमातून तुम्हाला बोलून घेईन अजून राहिलेले 200 घरं याच महिन्यामध्ये पांडुरंगाच्या यात्रेच्या अगोदर किंवा त्या निमित्ताने त्या लोकांची पांडुरंगाची वारी काढून त्यांना त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये नेऊन द्यायचे काम पूर्ण करणार आहे। माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने 5 वर्षाचा मुलगा असेल किंवा 100 वर्षाचा आशीर्वाद असेल एक आदराने दिलीप मामा म्हणून नाव पुकारलं जातं। बरोबर आणि अतिशय मी भाग्यवान आहे की मला दिलीप मामा याच नावाने लोकांनी संबोधलं हे अतिशय मोठं भाग्य आहे। बाळासाहेबांचे विचार परत तोडले जात होते की बाळासाहेबांनी सांगितलं होतं किती कठीण प्रसंग आला तर काँग्रेसच्या जवळ जायचं नाही, वेळ प्रसंग पडला तर आपला पक्ष बंद। बरोबर त्यामुळं काही लोकांनी विचार घेऊन जे काँग्रेसला आपल्या मांडीवर बसवलं होतं हे विचार आम्हाला पटत नव्हते आणि म्हणून त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी जे क्रांती केली जे बंड केलं त्या माध्यमातून मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी आणि सनातन धर्म त्याचबरोबर आपल्या विभागाचा विकास जो थांबलेला आहे जे लोकांना दिलेलं स्वप्न आहे की तुमच्या हक्काचं घर देऊ हे झालं पाहिजे या विचाराने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर त्या बंडामध्ये सहभागी झालो।